कन्या राशीसाठी या महिन्यामध्ये अशी एक गोष्ट किंवा अशी एक घटना घडू शकते की ज्या गोष्टीची तुम्ही बऱ्याच वर्षापासून वाट पाहत होतात. तुमचं नशीब अचानकपणे तुम्हाला साथ द्यायला सुरू करेल. बंद पडलेली सर्व कामे ही पुन्हा सुरू होतील. पैसा, प्रतिष्ठा, नवीन ओळख्या होतील आणि आर्थिक बाबतीमध्ये अचानक वाढ होईल. आणि विशेष करून करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? हा पण एक मोठा प्रश्न आहे. परंतु याच वेळी हे सगळं काही घडत असताना तुमचा एक हितशत्रू किंवा गुप्तशत्रू तुमच्यावर बारकाईने नजर ठेवून राहणार आहे. आणि म्हणूनच हा महिना फक्त भाग्याचा महिना नाही आहे, तर हा महिना आहे सावधानतेचा. कारण या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात शांत दिसणारं एक वादळ तयार होत आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा आहे तर बघा, तुमच्यासाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या खूपच प्रभावशाली असणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. नवीन इन्कम सोर्सेस तुम्हाला उपलब्ध होतील. बोनस असेल, कमिशन असेल आणि अडकलेली रक्कम तुम्हाला वापस मिळायला सुरू होईल. विशेष करून मित्र आणि ओळखींमुळे तुम्हाला फायदा होणार आहे आर्थिकदृष्ट्या. जे कोणी सोशल मीडियामध्ये असतील काम करत, ऑनलाईन बिझनेस असेल, त्यांना पण खूप आर्थिक लाभ मिळणार आहे त्या क्षेत्रामधून. आणि या महिन्यामध्ये विशेष करून तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे योग खूपच प्रबळ आहेत. एखादी लास्ट मूमेंट संधी हे तुमचं अख्खं नशीब बदलू शकते, आयुष्य बदलू शकते. आता तुमच्यासाठी काही आर्थिकदृष्ट्या शुभ तारखा मी सांगत आहे. या तारखेला तुम्ही कोणतंही आर्थिक काम करू शकता, निर्णय घेऊ शकतात. गुंतवणुकीसाठी खूपच उपयुक्त असा काळ आहे. आणि ते काळ म्हणजे 2, 5, 9 जुलै, 12 ते 15 जुलैचा काळ, 19 जुलै आणि 24 ते 28 जुलैचा जो हा काळ आहे. या काळामध्ये मग तुम्ही कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ शकतात. परंतु काळजी करण्यासारखे पण काही दिवस आहेत. त्या दिवशी तुम्ही कोणतंही आर्थिक काम करायचं नाही, कोणालाही उसने पैसे द्यायचे नाहीत, कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे. आणि ते दिवस म्हणजे 7, 16, 21 आणि 27 जुलै या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. या महिन्यामध्ये तुमच्याकडे पैसा येणार आहे, परंतु तो पैसा टिकवण्यासाठी तुम्हाला योग्य प्लॅनिंग करावं लागणार आहे. तुमच्या पण आयुष्यामध्ये अचानक काही गोष्टी अचानकपणे घडत आहेत. काही प्रश्न पडलेले आहेत पण त्याची उत्तरे तुमच्याकडे नाही आहेत. चांगलं चाललेलं आयुष्य एकदम वेगळं वळण घेत आहे. असं जर काही तुमच्यासोबत घडत आहे तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं कुंडली विश्लेषण नक्की करून घ्या. मग तुम्हाला सापडतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तुमच्या अडचणींवर उपाय. आणि त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना खूपच चलाख बुद्धी वापरावयाचा असा असणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं व्यवस्थापन आणि बुद्धी वापरावी लागणार आहे आणि अचानकपणे ती चमकणार पण आहे. या महिन्यामध्ये तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे आणि जे तुमचं डील करण्याचं एक स्किल आहे, याच्यामध्ये चमत्कारिकरित्या वाढ झालेली दिसणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करणार आहात. तुम्हाला काही नवीन क्लायंट मिळतील आणि जुने संपर्क पुन्हा तुमच्या संपर्कामध्ये येतील किंवा ते येऊन तुम्हाला भेट देतील. मार्केटिंग एजन्सी, अकाउंटिंग कंपनी, हेल्थ, एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये जे कोणी व्यवसाय करत आहेत त्यांना भरभरून प्रसिद्धी मिळणार आहे आणि लाभ पण मिळणार आहे. व्यवसायासाठी काही शुभ तारखा आहेत. त्या म्हणजे 22 ते 28 जुलैचा काळ आणि 10 ते 18 जुलैचा काळ. या काळामध्ये मग व्यवसायाशी संबंधित कोणतेही चांगले निर्णय घेऊ शकतात. परिणाम चांगलेच पॉझिटिव्ह पाहायला मिळतील. आता नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना प्रूव्ह युअर सेल्फ असा असणार आहे. स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा असणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्यावर एक सिरियसली महत्त्वाची जबाबदारी पडणार आहे. ती म्हणजे तुम्हाला एखादं प्रोजेक्ट हेड करायला मिळेल. सोबतच एखादं मीटिंग अटेंड करायला तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या सगळ्याचं जे काही जबाबदारी असणार आहे ती तुमच्यावर आणि फक्त तुमच्यावर असणार आहे. मग तिथं तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे. आणि त्यामुळंच तुमची परीक्षेचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वतःचं कष्ट, मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल राहाल तर मग तुमचं
बदलीचे योग आहेत आणि प्रमोशनची चर्चा पण होऊ शकते. आणि विशेष करून कामाच्या ठिकाणी अचानकपणे काही बदल झालेले पण तुम्हाला पाहावयास मिळतील. मग त्याला तुम्हाला कसं डील करायचं हे फक्त तुमच्यावर आहे. तुमच्या हटके अंदाजाने काम करण्याच्या प्रवृत्तीमुळेच तुम्ही लोकांमध्ये खूप चर्चेत येणार आहात आणि हेच गोष्ट इतरांना, जे तुमचे विरोधक आहेत, त्यांना त्रास होऊ शकते किंवा खटकू शकते. मग थोडंसं सावधान राहा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना थोडंसं गूढ आणि रहस्य घेऊन आलेला आहे. या महिन्यामध्ये तुम्ही खूप इमोशनली अटॅच असणार आहात एकमेकांसोबत, किंवा काही तुमच्यात भांडणं होऊ शकतात एखाद्या मतावरून आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अंतर येऊ शकतो, अबोला येऊ शकतो, गैरसमज, संशय आणि विशेष करून एखादा तिसरा व्यक्ती येऊन तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला काहीतरी सांगेल आणि त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या नात्यावर येऊ शकतो. मग तिथे विश्वास खूप महत्त्वाचा आहे, संवाद खूप महत्त्वाचा आहे. जर हे नसतील तर मग नातं टिकवणं मुश्किल होईल. जे कोणी विवाहित आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना खूपच सुंदर संवादाने भरलेला असणार आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, घरामध्ये एखादं शुभ कार्य तुम्ही करणार आहात, सोबतच दोघं मिळून घर बदलासाठी विचार कराल किंवा घरामध्ये काही बदल करण्यासाठी, रिनोव्हेशन करण्यासाठी, सजावटीसाठी तुम्ही चर्चा करू शकता किंवा निर्णय घेऊ शकता त्याप्रमाणे. आणि हे सगळं करत असताना जोडीदाराकडून तुम्हाला खूप मदत मिळणार आहे. विशेष करून तुमच्या संततीबद्दल तुम्हाला एखादी आनंदी वार्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे छोट्या गोष्टीवरून जर एखादा वाद उत्पन्न झाला असेल तर तो वाद वाढू देऊ नका. लगेचच एकमेकांशी बोलून तो मिटवण्याचा प्रयत्न करा. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना खूपच आनंदाने भरलेला आहे, कारण तुमचं विवाह योग सक्रिय होत आहे. तुमच्या कुटुंब मंडळींकडून एखादं स्थळ येऊ शकतं किंवा दूरच्या ठिकाणाहून एखादा प्रस्ताव येऊ शकतो किंवा ऑनलाईन एखादं तुम्हाला स्थळ अप्रोच करू शकतं. 11 ते 19 जुलैचा जो काळ आहे, या काळामध्ये काहीतरी शुभवार्ता विवाहासंबंधित तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच उत्कृष्ट असा आहे. अभ्यासामध्ये तुमचं फोकस जास्त राहणार आहे. स्पर्धा परीक्षा, IT, मेडिकल आणि टेक्निकल, अकाउंट्स या क्षेत्रामध्ये जे कोणी शिक्षण घेत आहेत त्यांना भरभरून यश मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या नवीन कोर्सची संधी मिळणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहात, तर नक्कीच या महिन्यामध्ये तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे. परंतु अधूनमधून लक्ष विचलित होऊ शकतं, कारण ओव्हरथिंक तुम्ही कराल आणि त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होऊ शकतो. तर कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा. महिला वर्गासाठी मात्र हा महिना नवीन ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येत आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून स्वतःचा एक बिझनेस सुरू करायचा होता, तर त्याच्यासाठी तुम्हाला अगदी साजेसा प्लॅटफॉर्म मिळणार आहे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. जे कोणी वर्किंग वुमन आहेत, अगोदरच बिझनेस आहेत, त्यांच्यासाठी पण नवीन काहीतरी कामाच्या ठिकाणी गोष्टी घडू शकतील. आणि विशेष करून व्यवसायामध्ये तुमचं जे नावलौकिक आहे ते वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचं नाव, तुमचं ब्रँड आणि भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा हा महिना आहे. परंतु हे सगळं करत असतानाच आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण त्वचा आणि पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र हा महिना शांत असणार आहे, परंतु मानसिक समाधान जास्त प्रमाणामध्ये देणारा आहे. तुमचे जुने नातेवाईक मंडळी, आप्तेष्ट मंडळी तुम्हाला अचानक भेट देतील. एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात आणि त्याच्यामुळं तुमचे विचार बदलतील. तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कामध्ये येणार आहात आणि त्यामधून तुम्ही नवीन काहीतरी शिकणार आहात आणि त्याचा मग अवलंब करून तुम्हाला काहीतरी नवीन करायचं एक कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकते. म्हणजे समाजासाठी काहीतरी करावं अशी भावना तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुमचे कुटुंबीय मंडळी पण तुम्हाला सर्वोपरी मदत करतील. परंतु हे सगळं करत असताना आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण शुगर आणि पचनाचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. तर काळजी घ्या. या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अचानकपणे एक संधी येऊ शकते, जी संधी तुमचं समाजामधील जे स्थान आहे ते बदलू शकते. तुम्हाला
या समाजामध्ये एक नवीन ओळख देऊ शकते. तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी आहेत, जसं की शुभ रंग आहे हिरवा, पांढरा आणि क्रीम कलर. शुभ अंक आहे 5, 6 आणि 8. शुभ वार आहे बुधवार आणि रविवार. आणि शुभ दिशा आहे पश्चिम दिशा. हा महिना तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येत नाही, तर तो तुमच्या आयुष्यामध्ये अशा व्यक्तींना घेऊन येत आहे की त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. परंतु एक गोष्ट पण लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, स्मित हास्य पाहून सगळ्यांनाच आनंद होईलच असं नाही. कारण तुमची झालेली वाढ ही काही लोकांना नक्कीच अस्वस्थ करणार आहे. परंतु एक गोष्ट इथेही आपण लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे शांत राहणारा कन्या राशीचा व्यक्ती जेव्हा नशिबाच्या साथीनं पुढे जातो ना, तेव्हा त्या व्यक्तीला थांबवणं खूपच कठीण होऊन जातं. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हवे आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तर त्याच्यासाठी कुंडली विश्लेषण नक्कीच करून घ्या. खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.